हे सगळ्यांचे मी प्रोडक्ट रिव्ह्यूज करणार आहेत आणि शेअर करणार आहेत की खरंच वर्थ इट आहेत का. खरंच ह्याचं ओपन पोर्स कमी होत आहे, थिक कन्सिस्टन्सी आहे. ॲट द डिफरन्स खूप मस्त आहे. दिस इज माय फेवरेट कॉम्पॅक्ट पावडर. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर ह्या चॅनलवरती मी मोस्ट ऑफ द टाइम प्रोडक्ट रिव्ह्यू करत असते. तर आज मी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ते असणार आहे मेकअप आणि मेकअपचे प्रोडक्ट सुद्धा शेअर करणार आहेत, जे की आहेत एकदम अफोर्डेबल प्राइजेसमध्ये. आणि हे सगळे मी नायकावरून परचेस केलेले आहेत, कारण आता गुढीपाडवा सुद्धा येणार आहे, नवीन वर्ष सुद्धा येणार आहे आपलं. त्याच्यामुळे मी आज इथे तुमच्यासोबत मेकअप शेअर करणार आहे आणि मेकअपचे प्रोडक्ट सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आणि हे सगळे अंडर 1000च्या रेंज पर्यंत आहेत. सो लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. तर सर्वात आधी इथे मी वेट वाईप्स यूज करणार आहे फेसवरती, कारण आपल्याला मेकअप करायचा आहे तो ऑफकोर्स आपण आधी क्लीन केला पाहिजे आपला फेस. तर इथे मी हे वेट वाईप्स यूज करणार आहे. मेकअपच्या आधी जेव्हा आपण आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करतो, आपलं जी चेहऱ्यावरची घाण असते ती सुद्धा रिमूव्ह होते. सो हे मी क्लीन केलेलं आहे. आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर. तर सर्वात आधी जे मी फर्स्ट स्टेप यूज करते इज मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर का लावलं पाहिजे, कारण आपला जो आपण जेव्हा कधी मेकअप करतो, आपला जी स्किन आहे ती एकदम व्यवस्थित फ्लॉलेस दिसते. इनफॅक्ट आपण कधी मेकअप आपल्याला सूट होत नसतो. सो मॉइश्चर प्रोटेक्ट द स्किन, आणि त्यामुळे आपण मॉइश्चर नक्कीच लावलं पाहिजे. तर सर्वात आधी हे जे मी घेतलेलं आहे हे मोठं पॅकेट आहे. याच्यापेक्षा छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹285. तर ह्याचं जे कन्सिस्टन्सी आहे ती सुद्धा एकदम व्यवस्थित आहे लावल्यावरती. आणि खास करून जर ऑइली स्किन असेल तर हे जे आहे मॉइश्चरायझर पॉन्डचं, तर ते नक्की यूज केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण मॉइश्चरायझर अप्लाय करतो चेहऱ्यावरती, तेव्हा कमीत कमी 2-3 मिनिटं तरी थांबलं पाहिजे बिफोर अप्लाइंग मेकअप. त्याच्यामुळे आपलं जे मॉइश्चरायझर आहे ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं आणि आपला जो मेकअप आहे तो व्यवस्थित बसतो सुद्धा. तर हे मी लास्ट 2 इयर्स यूज करते मॉइश्चरायझर. खूप मस्त आहे, छान वाटते आपली स्किन सुद्धा. सो हा फर्स्ट स्टेप माझा कंप्लीट झालेला आहे मॉइश्चरायझर. इनफॅक्ट जर आपण उन्हामध्ये जात असो तर सनस्क्रीनचा यूज केला पाहिजे. आता सध्या इथे मी फक्त मॉइश्चरायझरचा वापर केलेला आहे. अँड नेक्स्ट स्टेप इज प्रायमर. आता हे जे प्रायमर आहे हे मी घेतलेलं आहे 126 रुपीजला. हे इनसाइडचं प्रायमर आहे, मिनिमाइज करते आपले जे ओपन पोर्स असतात. आपण मेकअपच्या आधी यूज केलं पाहिजे प्रायमरला. सो बेसिकली हे 10 ml आहे. आणि जेवढं पण आता मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवणार आहे ते अंडर 500 या 200च्या रेंज पर्यंत आहेत, कारण हे सगळ्यांचे मी प्रोडक्ट रिव्ह्यूज करणार आहेत आणि शेअर करणार आहेत की खरंच वर्थ इट आहेत का. सो लेट्स ट्राय आउट दिस वन. आता हे जे प्रायमर आहे हे ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मला बघायची आहे. सो एकदम असं पिंकिश मध्ये आहे हे प्रायमर. आणि लेट मी चेक आउट की ह्याचं फ्रेग्रन्स एवढा खास नाहीये. सो खरंच ह्याचं ओपन पोर्स कमी होत आहे. अँड तुम्ही बघू शकता की लुक ॲट द डिफरन्स, इकडचं आणि इकडचं आहे काहीतरी, म्हणजे फरक दिसतोय. सो दिस प्रोडक्ट इज वर्थ इट प्रायमर. आता मी हे ओव्हरऑल फेसला अप्लाय करते. अँड बेसिकली जेव्हा आपण प्रायमर यूज करतो फॉर मेकअप, इट हेल्प्स अस अ लॉट. हे मला तरी प्रायमर खूप आवडलेलं आहे, युजफुल आहे आणि वर्थ इट सुद्धा आहे. थर्ड स्टेप इज कन्सिलर. आता हे जे कन्सिलर आहे हे इनसाइडचं आहे आणि ह्याचं जे शेड आहे हा 02 बेज मध्ये आहे. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹128. लेट चेकआउट की खरंच युजफुल आहे का. तर हे माझ्या स्किन टोनला मॅच होईल. सो दॅट्स द रिझन मी हे यूज करते. लुक ॲट द शेड. नाव लेट्स ट्राय आउट की खरंच डार्क सर्कल आहेत ते हाईड होतात का विथ दिस इनसाइड कन्सिलर. जस्ट जेवढा आपल्याला लागेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे. सो आय एम युझिंग दिस मिरर. ओके, हे वर्क करत आहे. यू कॅन सी की माझं डार्क सर्कल आहेत ते कमी झालेले आहेत. इकडचा आणि इकडचा डिफरन्स फील होत आहे. हा जो शेड आहे हा परफेक्ट आहे माझ्या स्किन टोन साठी. अँड ओव्हरऑल जे डार्क सर्कल आहेत ते माझे हाईड होणार आहेत. ओके, सो एकदम मस्त व्यवस्थित हाईड झालेला आहे. अँड आय एम लव्हिंग दिस प्रोडक्ट. खूप अफोर्डेबल आहे आणि खूप युजफुल सुद्धा आहे. सो मी हे ओव्हरऑल आईजला पूर्ण लावून घेते अँड देन वी विल गो विथ द नेक्स्ट प्रोडक्ट.
कन्सिलर इज डन, यू कॅन सी. आणि खरंच हा जो प्रोडक्ट आहे कन्सिलर, इट्स व्हेरी मच युजफुल इतक्या अफोर्डेबल प्राइसमध्ये. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्टेप. आता कन्सिलरच्या नंतर जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशनची. तर इथे मी हे इनसाइटचं रेडियन्स फाउंडेशन यूज करणार आहे. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹275. आणि याचं पॅकेजिंग सुद्धा मस्त आहे, एकदम शाईन करत आहे. सो बेसिकली ह्या ज्या प्रोडक्टला आहे इनसाइट स्किन टेन फाउंडेशनला शार्लेट टिल्बरीची जी फाउंडेशन आहे त्याच्यासोबत कंपॅरिझन केलेलं आहे. सो खरंच वर्थ इट आहे का, लेट्स चेकआउट. आणि ह्याची जी पॅकेजिंग आहे ती खूप सुंदर आहे. सो आता हे जे मी शेड यूज करते इट्स 4 मीडियम सँड. फ्रेग्रन्स पण मला बघायचं आहे आणि खरंच शेड मॅच होतोय का माझ्या स्किन टोनला ते सुद्धा मला बघायचं आहे. ओके, ह्याचं जे फ्लेवर आहे, फ्रेग्रन्स आहे तो एकदम स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आहे. सो इथे मी हे अप्लाय करते. ओके, थिक कन्सिस्टन्सी आहे. ब्लेंड करावं लागणार आहे जरा मला. हातानेच फिंगर्सनेच यूज करणार आहे. ओके, इट्स प्रिटी मच गुड. मस्त वाटतंय आणि स्किनला एकदम एब्झॉर्ब सुद्धा होत आहे व्यवस्थित. सो इथे मी दाखवते, लुक ॲट द डिफरन्स. मस्त आहे. 275च्या रेंज प्रमाणे इट्स ऑसम. लुक ॲट द ग्लो. खूप मस्त शाईन होत आहे आणि मला तरी खूप आवडलेला आहे. याचा फ्रेग्रन्स सुद्धा खूप सुंदर आहे. फक्त द इश्यू इज की ह्याचं जे कन्सिस्टन्सी आहे ती खूप थिक आहे, कारण पूर्ण कव्हरेज होत नाहीये त्याच्यामुळे. सो पुन्हा एकदा मला अप्लाय करावं लागणार आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आपण ह्या फाउंडेशनला आय पॉइंट्स जसं की नोजला किंवा चीक्सला सुद्धा यूज करू शकतो, कारण स्किन टेंट आणि एकदम ग्लॉसी इफेक्ट देतो त्याच्यामुळे. आता मी पूर्ण चेहऱ्यावरती हे फाउंडेशन अप्लाय करते आणि मग बघूया की कसं दिसतंय फेस. सो माझा जो फेस आहे तो पूर्ण शाईन करतोय आणि खरंच खूप मस्त फाउंडेशन आहे. यू शुड ऑल्सो डेफिनेटली ट्राय आउट. नेक्स्ट जे आहे, आता आफ्टर फाउंडेशन जे मी यूज करणार आहे ते आहे कॉम्पॅक्ट पावडर. आता जे मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते ते आहे फेस कॅनडाचं. अँड ह्याचं जे पॅकेजिंग आहे ते सुद्धा एकदम मस्त आहे. सो ह्याची जी शेड आहे ती 03 बेज मध्ये आहे. आणि जेवढे पण मी प्रोडक्ट्स दाखवले आहेत तुम्हाला तेवढे जे माझ्या स्किन टोनला मॅच होणार आहेत परफेक्ट त्याप्रमाणे मी घेतलेले आहेत. आता हे सुद्धा परफेक्ट मॅच होत आहे. आता मध्ये जे आहे ते आहे हे स्पाउंज आणि हे असं याचं पावडर आहे. तर बघूया. सो हे इथे मी डॅब डॅब करून लावणार आहे. लुक ॲट द डिफरन्स. खूप मस्त आहे. दिस इज माय फेवरेट कॉम्पॅक्ट पावडर, कारण माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होतं आणि लावल्यावरती एकदम मस्त वाटतं. सो आय एम जस्ट लव्हिंग दिस. ओके, तर फायनली माझं हे कम्प्लीट लुक आहे आफ्टर युझिंग कॉम्पॅक्ट पावडर. आणि हे खरंच माझ्या स्किनला इतकं मस्त फिनिशिंग देतं, कारण मॅट असल्यामुळे फेस एकदम छान वाटतो. आणि ही मी मॅटचं काय यूज करते, कारण माझी ऑइली स्किन आहे त्याच्यामुळे आय जस्ट गो विथ द मॅट कॉम्पॅक्ट पावडर. सो खरंच वर्थ इट आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे काजळ अँड आयलायनर. सो फर्स्टली आय एम गोइंग टू यूज आयलायनर आणि ते कोणतं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे आयलायनर. आता हे ब्रॉन्सन प्रोफेशनल आयलायनर आहे, स्केच पेन सारखं आहे. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹150. आता हे बघूया की अप्लाय केल्यावरती कसं दिसतंय, कारण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण बॉटलमधले जे आयलायनर असतात ते यूज करतो तर ते मला लावता येत नाही. सो आय जस्ट गो विथ दिस आयलायनर आणि हे इझिली आपण यूज करू शकतो. सो लेट्स चेकआउट की खरंच युजफुल आहे का. आणि हे प्लस वॉटरप्रूफ आहे. स्लाइटली फ्रॉम द एंडिंग मी यूज करते. ओके, आयलाइनर लावताना एक थोडंसं हात थरथरतो, बट नो इश्यूज. ओके, व्यवस्थित तर लागतंय हे आयलाइनर. ओके, यू कॅन सी हे व्यवस्थित लागलेलं आहे आणि स्मच प्रूफ असल्यामुळे आधी सर्वात वेट करावं लागेल आणि नंतर ऑफकोर्स आपलं जे आयलाइनर आहे ते व्यवस्थित स्टेबल होईल. सो व्यवस्थित लागलेलं तर आहे. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे काजळ. काजळ आपण लावलंच पाहिजे, कारण आपण जेव्हा डोळ्यांवरती काही एक्सपेरिमेंट करतो तेव्हा दिसताना सुद्धा आपले जे डोळे आहेत ते हायलाइटेड होतात. सो हे जे आहे हे ब्ल्यू हेव्हनचं काजळ आहे आणि इथे दिलेलं आहे 24 आवर्स स्टे करतं. सो लेट्स चेकआउट. तर इथून मी एंडिंग पासून घेतेय. डिपेंड्स अपॉन की आपण कुठल्या वे मध्ये किंवा कसं यूज करतो. सो हे मी खालून लावलेलं आहे अँड इट्स लुकिंग सो ऑसम.
सो दिस इज हाऊ इट लुक्स आफ्टर युझिंग दिस काजळ. आता मी इथे सुद्धा अप्लाय करते आणि मग बघूया की डोळे कसे वाटतायत. सो माझं जे काजळ आहे ते जास्त लागलंय एका साईडला आणि एका साईडला कमी लागलंय, बट एनिवेज दिसताना छान वाटतंय आणि डोळे सुद्धा एकदम सुंदर वाटतायत. तर लावून झालेलं आहे. आता जे नेक्स्ट स्टेप आहे ते आहे मस्कारा. कारण मस्कारा जेव्हा आपण लावतो तेव्हा डोळे सुद्धा छान दिसतात. आता हे जे मस्कारा जो मी यूज करणार आहे तो आहे ब्ल्यू हेव्हनचा, अँड ह्याची जी प्राइस आहे ती ₹71 आहे. सो 10x व्हॉल्युमिनायझिंग असं दिलेलं आहे. तर बघूया लावल्यावरती कसं वाटतंय. मस्त असं ह्याला असे फेदर्स दिलेले आहेत. खालच्या पोर्शनला सुद्धा लावणार आहे आणि वरच्या पोर्शनला सुद्धा मी यूज करणार आहे. तर हळूहळू मध्ये यूज करणार आहे. ओके. कारण काजळ लावलंय ना त्याच्यामुळे ते एकदम हायलाइट दिसत. लुक ॲट दी आयलॅशेस. खूप छान वाटतंय. दुसरं जे स्टेप आहे आता जे मी यूज करणार आहे ते म्हणजे लिपस्टिक. सो लिपस्टिक छान राहावी किंवा आपले लिप्स छान राहावे त्याच्यासाठी इथे मी हे लिप बामचा वापर करते. तर हे जे आहे लिप बाम हे रेनेचं आहे आणि एव्हरीडे लिप बाम म्हणून लिहिलेलं आहे आणि ह्याची जी पॅकेजिंग आहे असं एकदम छोटंसं आहे. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹99 आणि ह्याच्या मधलं जे आहे ते कलर रोज पेटल सारखा आहे, रेड कलर मध्ये आहे. बट आपण जेव्हा लावू तेव्हा ते रेड कलर असं दिसून येणार नाही. सो लेट मी शो यू. तर हे असा एकदम म्हणजे आपले जे लिप्स आहेत त्याला मॉइश्चरायझर व्यवस्थित करतं बिफोर अप्लाइंग आणि आपण जेव्हा लिपस्टिक यूज करतो तेव्हा. आणि आपलं जे लिपस्टिक आहे ते सुद्धा व्यवस्थित राहतं. त्याच्यामुळे आपण कधी पण जेव्हा आपण लिपस्टिक लावू तर लिप बाम हा नक्कीच लावला पाहिजे. किंवा कधी पण आपण जेव्हा लिपस्टिक लावतो तेव्हा आपले जे क्रॅक लिप्स असतात ते दिसून येतात आफ्टर युझिंग लिपस्टिक. सो बेस्ट वे टू यूज लिप बाम आणि मग लिपस्टिक लावू शकतो. आणि खूप मस्त आहे. मला तरी खूप आवडलेलं आहे हे लिप बाम. लिप बाम तर मी यूज केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे लिप लायनर. ऑफकोर्स आपण लिप लायनर यूज केलं पाहिजे कारण एक मस्त शेप येतो आपल्या लिप्सला. अँड हे जे मी यूज करणार आहे ते आहे स्विस ब्युटीचं विथ ह्याचं जे शेड आहे ते सँडी पिंक म्हणून आहे. बट मी जो मागवला होता तो डार्क ब्राऊन होता आणि हा जो आलेला आहे हा सँडी पिंक मध्ये आलेला आहे. बट खरंच वर्थ इट आहे का? लेट्स चेक आउट. कारण मला तरी असं वाटतं की खूप लाईट असेल. सो ओके. इतकं एवढा तरी मला नाही आवडलेला आहे. खूपच लाईट आहे त्याच्यामुळे तो एक कर्वीनेस दिसत नाहीये लिप्स मध्ये. सो आता ह्याची जी हे मला पॅक ऑफ 2 मिळालेलं आहे आणि ह्याची जी प्राइस आहे ती मी साईडला स्क्रीनशॉट शेअर करेल. ओके. इतकं डार्कनेस नाहीये. बट एनिवेज मी लिपस्टिक यूज करणार आहे. सो इट्स फाईन. आणि सो दिस इज हाऊ इट लुक्स. सो मुव्हिंग ऑन टू द लिपस्टिक. इथे मी जे लिपस्टिक यूज करते ते आहे ब्ल्यू हेव्हनची आणि ही जी मिळालेली आहे मला ही ₹91 आहे. सो लुक ॲट द पॅकेजिंग. एकदम मस्त ग्रेडियंट इफेक्ट दिलेला आहे आउटर पोर्शनला. ऑरेंज अँड ब्लॅक कलर मध्ये आहे आणि हा जो शेड आहे हा ऑरेंज एकदम डार्क ऑरेंज मध्ये आहे. मस्त याचं हे दिलेलं आहे. सो लेट्स ट्राय आउट की कसं दिसतंय. एकदम मला असं वाटतं की खूप डार्क दिसणार आहे कारण खूप डार्क ऑरेंज आहे. ओके. एकदम स्मूथ ग्लाइड होत आहे. सो आय जस्ट लव्ह इट. ओके. सॉफ्ट आहे एकदम बटरी बटरी सारखं आहे. ग्लॉसी इतकं नाहीये बट लावल्यावरती एकदम ग्लाइड होत आहे. ओके. लुकिंग नाईस. सो दिस शेड इज नाईस वन. ह्याच्यामध्ये भरपूर शेड्स अवेलेबल होते बट मला जो हवा होता तो भेटला नव्हता. सो आय जस्ट गो विथ दिस ऑरेंज लिपस्टिक आणि खूप सुंदर वाटतोय लावल्यावरती सुद्धा कारण माझ्याकडे हा शेड नव्हता सुद्धा. सो आय जस्ट गो विथ दिस ऑरेंज शेड आणि खूप छान आहे. तर नेक्स्ट स्टेप जी आहे ती बघूया. आता लास्ट जे राहिलेलं आहे ते म्हणजे चिक टिंट. आता हे जे आहे हे री कॉस्मेटिक्सचं आहे. आता ह्याला आपण लिप्स वरती अप्लाय करू शकतो किंवा मग चिक्स वरती सुद्धा अप्लाय करू शकतो. इनफॅक्ट आयलिड आहे त्याच्यावरती सुद्धा हे यूज करू शकतो. सो ह्याला मी स्लाइटली एकदम सॉफ्ट आहे असं ग्लाइड होत आहे पटकन. आणि ह्याची जी प्राइस आहे ती मी साईडला मेन्शन करते. सो इथे मी असं थोडंसं लावणार आहे चीक बोन्सला आणि बेसिकली मी जास्त लावत नाही चिक टिंट. सो खूप पिगमेंटेड आहे हे. असं एकदम फक्त फर्स्ट मी जेव्हा लेअर घेतलेला आहे तेव्हा सुद्धा एकदम असं हे वाटलं. लावल्यावरती जे पिगमेंटेशन आहे ते सुद्धा दिसून आलं. सो लुक ॲट. खूप छान वाटतंय.
इनफॅक्ट आपण याला लिप्सवरती सुद्धा यूज करू शकतो. सो हा आहे माझा फायनल लुक आफ्टर मेकअप आणि खूप अफोर्डेबल प्राइजेसमध्ये सगळे मेकअप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला लिंक्स हवे असतील तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा शेअर केलेले आहेत. सो डू लाईक अँड सबस्क्राईब. सो टिल देन बाय.